गुड मॉर्निंग मॅम. ओके, तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारते, मला त्याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. आता बघा, आपण किल्ले असतील, प्राचीन मंदिरं असतील, यांना आपण काय म्हणतो? साधन किंवा त्याला आपण ऐतिहासिक साधन म्हणतो. ओके, मग तुम्ही कधी अशा ऐतिहासिक स्थळांना भेट दिली आहे का? हो. अच्छा, कुठल्या कुठल्या स्थळांना, ऐतिहासिक स्थळांना तुम्ही भेट दिली आहे? जरा मला नावं सांगा. सिंहगड किल्ला, प्रतापगड, शनिवारवाडा. व्हेरी गुड. तर याला आपण काय म्हणतो? ऐतिहासिक साधनं म्हणतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारे किल्ले आहेत, प्राचीन मंदिरं आहेत. या ऐतिहासिक साधनांना तुम्ही कधी म्हणजे घरच्यांसोबत गेले असाल किंवा कधी शाळेतली सहल गेली असेल आणि तिथं तुम्ही भेट दिली असेल, बरोबर की नाही? मग आता जर तुम्हाला मी सांगितलं की सिंहगडाविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे, तर उद्या येताना तुम्ही सिंहगडाविषयी माहिती लिहून आणा, असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही काय कराल? मोबाईलवरती जे इंटरनेट आहे, बरोबर की नाही, आपण नेटच्या आधारे, युट्यूबच्या आधारे, गुगलवरती सर्च करणार, सिंहगड फोर्ट टाकणार आणि मग आपण सगळी माहिती त्याच्यामधून तुम्ही लिहून आणणार, बरोबर की नाही? पण पूर्वीच्या काळी मात्र असं होतं का? नाही. पूर्वीच्या काळी जर आपल्याला कुठल्याही ऐतिहासिक वास्तूविषयी जर आपल्याला माहिती करायची असेल, माहिती काढून घ्यायची असेल, तर पूर्वीच्या काळी टीव्ही किंवा मोबाईल नव्हते. मग त्यावेळेस कशा पद्धतीत काय होतं? कुठली साधनं होती? तर काही लिखित साधनं होती, म्हणजे लिहून ठेवलेलं होतं काही जणांनी. ते वाचल्याच्या नंतर किंवा त्या स्थळांना भेट दिल्याच्या नंतरच आपल्याला काय व्हायचं? त्याच्याविषयीची माहिती मिळायची. मग आज जो आपला घटक आहे इतिहासाची साधनं, मग इतिहासाची साधने कुठली कुठली आहेत? तर याच्यामध्ये पहिलं येतं लिखित साधनं. लिखित म्हणजे काय? लिहून ठेवलेली साधनं. त्याच्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे भौतिक साधनं. तिसरं येतं ते म्हणजे मौखिक साधनं. मौखिक म्हणजे काय? की तोंडाने सांगितलेली किंवा बोललेली. ओके, त्याला म्हणतो आपण मौखिक साधने. आणि चौथं येतं दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य म्हणजे काय? दृक म्हणजे काय? पाहणे, आणि श्राव्य म्हणजे काय? ऐकणे. म्हणजे दृकश्राव्य साधने. आता ही जी इतिहासाची साधने आहेत, तर ही तुम्ही जवळजवळ 6वी पासून शिकत आलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर इयत्ता 6वी मध्ये सुद्धा तुम्हाला पहिलाच घटक होता इतिहासाची साधने. 7वीला देखील इतिहासाची साधने हा घटक आहे. 8वीला देखील आहे. मग 9वीला देखील पहिलाच धडा जो ठेवलेला आहे तो आहे इतिहासाची साधने. मग याच्यामध्ये कुठली साधनं येतात? तर ही जी आहेत ही स्वातंत्र्योत्तर काळाच्या नंतरची जी साधने आहेत ती आहेत. मग आता मी तुम्हाला कुठली कुठली साधने सांगितली? सांगा मला. इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत जे मी तुम्हाला आता सांगितली? मौखिक साधने, बरोबर. लिखित साधने, अगदी बरोबर. आणखी भौतिक साधने, लिखित साधने, दृकश्राव्य साधने, ही काय आहेत? इतिहासाची साधने आहेत. मग आता या प्रत्येक साधनांचा आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. मग त्यातलं आपण पहिलं साधन पाहणार आहोत ते आहे लिखित साधने. आता लिखितचा अर्थ मी काय सांगितलं होतं अगोदरच? जे लिखित साधन म्हणजे काय? जे लिखित असतं, बरोबर. जे लिखित असतं किंवा जे लिहून ठेवलेलं असतं त्याला आपण लिखित साधने म्हणतो. आता लिखित साधनांमध्ये सुद्धा काही साधनांचा समावेश होतो. मग ते कुठले आहेत? तर आपण असं म्हणू शकतो, इकडे तुम्ही असं लिहू शकता, लिखित साधने. आणि लिखित साधनांमध्ये कुठले कुठले घटक येतात ते पण अशा पद्धतीने लिहू शकतात. मग याच्यातला पहिला जो येतो लिखित साधनांमध्ये, पहिला जो येतो तो असतो वृत्तपत्रे. आता वृत्तपत्राला तुम्ही इंग्लिश मधून काय म्हणता? न्यूजपेपर म्हणता, बरोबर की नाही? की जो पहिल्या काळामध्ये किंवा आता सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये येतो. सकाळी आपल्या दारासमोर वृत्तपत्र पडलेलं असतं, वृत्तपत्र. किंवा जर एखाद्याला माहिती